राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. एक विषय अत्यंत गंभीर आहे. सर्व हिंदूंनी जागृत होऊन लक्षात ठेवण्यासारखा हा विषय आहे. 6 डिसेंबरला बंगालमध्ये राज्य शासनाच्या पाठिंब्यावर हुमायून कबीर नावाचा कधी काळी TMCचा असलेला नेता, आता माहीत नाही तो कोणत्या राजकीय पक्षाचा आहे, त्यांनी हे आवाहन केलं की 6 डिसेंबरला बंगालमधल्या नव्हे देशातल्या सर्व मुस्लिमांनी आपल्या डोक्यावर विटा घेऊन याव्या. आपण बाबरी मस्जिद उभा करू. आपण बाबरी मस्जिद उभा करू. आणि त्याच्या आव्हानानंतर असंख्य मुसलमान डोक्यावर विटा घेऊन त्या ठिकाणी आले. ते दृश्य तुम्ही पहा. फार मोठा धोका आहे हा. म्हणजे प्रत्यक्ष बाबर, त्याचा मुलगा हुमायून यांनी बापाचं तरी थडगं बांधलं का नाही याच्यावर संशोधनाचा विषय. पण त्यानंतर जवळपास 600 वर्षानंतर हा हुमायून बाबराच्या नावानं मस्जिद बांधायला निघाला आहे. किती घातक विचार आहे. आपण दुर्लक्ष करून चालणार नाही. आमचं कुठलंही प्रार्थनास्थळ उभा करायला अजिबात विरोध नाही आहे. पण आमचं म्हणणं हे आहे की बाबरासारख्या दारुड्या क्रूर आक्रंताविषयी एवढं ममत्व 600 वर्षानंतर सुद्धा या हुमायून कबीरला का वाटतं? या हुमायून कबीरचा DNA चेक केला तर कुणीतरी आमचा हिंदू निघेल. पण हे हिंदूंना दुखवण्यासाठी, हिंदूंना खिजवण्यासाठी म्हणून हे सगळं चाललेलं आहे. म्हणून हे सगळं चाललं आहे. या मुसलमान लोकांची वृत्ती पहा. यांनी ती मस्जिद उभा करताना तिला मग APJ अब्दुल कलामचं नाव का नाही दिलं? त्यांनी अगदी मिर्झा गालिबचं सुद्धा नाव द्यायला हरकत नाही, बहादूर शाह जफरचं सुद्धा नाव द्यायला हरकत नाही. पण नाही, तुम्ही अयोध्येमध्ये 6 डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली, मग आम्ही त्या नावानं मस्जिद उभा करणार. जगात कुठेही वैयक्तिक नावावर मुसलमानाचं प्रार्थनास्थळ नाही. अगदी त्यांच्या प्रेषित मोहम्मद पैगंबराच्या नावावर सुद्धा कुठंही मस्जिद नाही. हे इस्लामला अभिप्रेत नाही आहे. तरी पण हिंदू राष्ट्र, कारण 1947ला फाळणीच ही धर्माच्या आधारावर झाली होती. हे कटू सत्य पण सत्य. जर फाळणी धर्माच्या आधारावर झाली तर मग उर्वरित हिंदुस्थानामध्ये आम्ही तुम्हाला राहायला स्वीकारलं आहे, तुम्हाला परवानगी दिली, राहा, तुम्हाला मतदानाचा अधिकार दिला. याचा अर्थ तुम्ही आमच्या धार्मिक भावनेवर घाला घालायचा नाही. हे मुसलमान राज्य करते. बघा, काशी विश्वेश्वर शेजारी औरंगजेबाने ज्ञानव्यापी मस्जिद का उभा केली? त्याला का काशीत जागा नव्हती? पण नाही, हिंदूच्या मानबिंदूवर कसा घाला घालता येईल? मला सांगा, मथुरेमध्ये कृष्ण जन्मभूमीच्या शेजारी उभा केलेली शाही ईदगाह नावाची मस्जिद का तिथं उभा केली हो? अगदी पाठ भिंत आहे. का तर आमच्या हिंदू धर्मावर घाला घातला पाहिजे. मला वाटतं या देशातल्या सरकारने आणि माननीय मोदी
साहेबांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे, योगींनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जिथं हिंदूंची आमची श्रद्धास्थानं आहेत तिथं दुसऱ्या कुठल्याही धर्माचं कसलंही मंदिर मस्जिद काही नको. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती देवस्थान. तुम्ही तिरुमलाच्या डोंगरावर गेलात तर तुम्हाला फक्त आणि फक्त तिरुपती बालाजीचं मंदिर दिसेल, इतर कुठल्याही धर्मियाचं कसलंही मंदिर नाही. मी योगी सरकारला ही जाहीर आव्हान करतो, ही विनंती करतो की अयोध्येमध्ये दुसरं कुठलंही धार्मिक स्थळ नको आहे. एक महाराष्ट्रामधला भाजपचा तथाकथित मुस्लिम नेता याने अयोध्येमध्ये जगातली सगळ्यात मोठी कुराणाची प्रत आणून ठेवली आहे. अयोध्या एक फक्त आणि फक्त राम मंदिर असावं, तिथं दुसरं काहीही नसलं पाहिजे. आणि या गोष्टीकडे आम्ही सगळ्या हिंदूनं लक्ष दिलं पाहिजे. आज आम्हाला खिजवण्यासाठी बंगालमध्ये बाबरी मस्जिद उभा राहील. आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या शेजारी रत्नपूर, ज्याला मुसलमान लोक खुलताबाद बोलतात, तिथं आमच्या पूर्वजांनी औरंगजेबाला गाडलं होतं. त्याचं थडगं इथं, त्याचं सुद्धा उद्या उदात्तीकरण होईल. असं जर उदात्तीकरण झालं तर आमच्या हिंदूवर हा आघात होईल. म्हणून प्रत्येक हिंदूनं हे जागृत राहिलं पाहिजे की बाबरी मस्जिद मुर्शिदाबादमध्ये जी उभा राहते ती उभा राहिली न पाहिजे. आणि अशी हुमायून कबीर सारखे जातांध मुसलमान यांना वेळीच ठेचलं पाहिजे, नसता ही विश्वल्ली आपल्याला खाऊन टाकल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.